कोबी मंचुरियन बनवण्यासाठी लागणारे साहित्य: तंदुरी लाल कलर, घरगुती मसाला, कॉर्नफ्लोअर, मैदा, बारीक चिरलेला कोबी, सोया सॉस, चवीनुसार मीठ। पहिल्यांदा आपण चिरलेला कोबी एका भांड्यामध्ये घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आणि चांगला मळून घ्यायचा। जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे चांगला मळून घ्यायचा, जेणेकरून तो कोबी मऊ झाला पाहिजे आणि त्याला मिठामुळे पाणी सुटणार आणि तो चांगला स्मॅश होणार। त्यानंतर तंदुरी कलर, घरगुती मसाला, कॉर्नफ्लोअर, मैदा, हे सर्व जे मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करून घ्यायचं। लहान मुलं असतात ती हातगाड्यांवरची मंचुरियन खात असतात, हेल्दी नसतात। जर आपण असं घरच्या घरी मुलांना बनवून दिलं तर ते हेल्दी पण असतं आणि आरोग्यासाठी हानिकारक नसतं। मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे। हाय फ्लेमवर कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये आपले जे मंचुरियन मिश्रण आहे ते, जसं आपण भजी कशी कांद्याची भजी तळतो त्याप्रमाणे हळूहळू तेलामध्ये मंचुरियनचे गोळे सोडायचे आहेत। एकदम सावकाशपणे काळजीपूर्वक मंचुरियनचे जे मिश्रण आहे ते तेलामध्ये सोडायचं आहे। आपल्या हाताला चटका लागता कामा नये। थोड्या वेळाने कोबी मंचुरियन जे आहे ते चांगले हलवायचे तेलामध्ये, जेणेकरून एकच बाजू त्याची तळली जाता कामा नये। चारही बाजूने ते व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजे। बघा, आपले कोबी मंचुरियन तयार आहे। तुम्ही ही कोबी मंचुरियन शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता। शेजवान चटणी घरच्या घरी कशी बनवायची त्याची पण व्हिडिओ आम्ही लवकरच शेअर करू। तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।